नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेचा दुसरा हप्ता म्हणजेच सर्वात मोठा हप्ता 70,000 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पहिला हप्ता 15,000 रुपयांचा सर्वांना मिळालेला आहे, तुम्हाला माहीतच आहे। परंतु आता दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला 70,000 रुपयांचा हप्ता आलेला आहे का, किंवा तुम्हाला हा 70,000 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा मित्रांनो, आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या पोर्टलवरती आलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 70,000 रुपयांचा जो सर्वात मोठा घरकुलचा हप्ता आहे हा जमा झालेला आहे का नाही, तुम्हाला या ठिकाणी मी प्रूफ सहित दाखवणार आहे। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही लाभार्थ्यांची यादी आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। बघा, या ठिकाणी जो हप्ता आलेला आहे दुसरा हप्ता हा 85,000 जमा झालेला आहे। 85,000 म्हणजेच या ठिकाणी 15,000 रुपये पहिला हप्ता आला होता आणि दुसरा हप्ता 70,000, दोन्ही मिळून 85,000 असे बऱ्याचशा लाभार्थ्यांना या ठिकाणी जमा झालेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही PDF फाईल आहे। 85,000 दुसरा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे। ज्या लाभार्थ्यांना 15,000 रुपये पहिला हप्ता आलेला आहे त्या सर्वांना 85,000 दुसरा हप्ता या ठिकाणी जमा झालेला आहे। काही लाभार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिसरा हप्ता देखील आलेला आहे। 1,15,000 रुपयापर्यंत लाभार्थ्यांना जमा झालेले आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। आणि जर तुमच्या खात्यावर घरकुल योजनेचा दुसरा हप्ता 70,000 रुपये जमा झालेला नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते देखील सांगतो। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला अनुदान वितरणाचे हे जे टप्पे आहेत हे टप्पे तुम्हाला आधी लक्षात घेणं गरजेचं आहे। पहिला हप्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिला हप्ता हा मंजुरी प्राप्त झाल्यानंतर 15,000 रुपये मिळालेलेच आहेत। त्यानंतर तुम्हाला जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर 70,000 रुपये सर्वात मोठा हप्ता मिळणार आहे। आता 70,000 रुपये तुम्हाला मिळवण्यासाठी तुमच्या घरकुल योजनेचा जो इंजिनियर आहे त्याच्याकडून तुम्हाला जोता पातळी पूर्ण झाल्याचं जिओ टॅगिंग त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि लगेच तुमच्या खात्यावर 70,000 रुपये हे दुसऱ्या हप्त्याचे जमा व्हायला सुरुवात होईल। त्यासाठी तुम्हाला जोता पातळी पूर्ण झाल्याचं जिओ टॅगिंग त्या ठिकाणी करून घ्यावं लागेल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा दुसरा हप्ता जो आहे घरकुल योजनेचा 70,000 रुपये हा तुमच्या खात्यावर मिळवू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तुम्हाला पहिला हप्ता तर मिळालेलाच आहे, परंतु सर्वात मोठा हप्ता 70,000 रुपयांचा तुमच्या खात्यावर जमा करून घ्यायचा असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। याबद्दलची तुम्हाला काहीही माहिती लागत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता। त्या ठिकाणी मी तुम्हाला होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।